आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरनं सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा। नाशिक त्र्यंबकेश्वर असा नामोल्लेख सगळ्या ठिकाणी होणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। दिशानं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात आणि आर्थिक अडचणीत असल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख। प्रशांत कोरटकरच्या कोठडीत वाढ, कोरटकरला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम तुरुंगातच। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय शिंदे आणि अजित पवारांच्या कोर्टात। दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार, तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती। कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर, 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। मुंबई पोलिसांसमोर 31 मार्चला हजर राहण्याचेही आदेश। संतोष देशमुखांना मारहाण करत हत्या, आरोपी प्रतीक घुलेची कबुली, सूत्रांची माहिती। अपराधी मानसिकता बळावतीये, वारंवार भांडणाला कंटाळून पुण्यातल्या व्यक्तीकडून बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या, तर सांगलीमध्ये चारित्र्याच्या संशयावरनं पतीची पत्नीकडून गळा दाबून हत्या। आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ। महागाई भत्ता 53%वरनं 55%वर जाणार। भत्त्यात वाढ झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।